हॅलो गाईज, कसे सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार। आज आहे रियाचा म्हणजे माझ्या जावेचा बर्थडे आहे आणि ती आणि भाऊ गेलेत ठाण्याला सेलिब्रेट करायला। आणि ते घरी यायच्या अगोदर मी त्यांच्या रूम मध्ये थोडंसं डेकोरेशन करत घेतले, असं फ्लावर्स वगैरेचं छोटंसं। माहित पण नाही हां, त्यांना काही माहीत नाही, मी छोटंसं डेकोरेशन करत घेतले। ती आल्यावरती मला तिचं रिएक्शन बघायचं आहे। आम्ही असं केक कट करायचा होता रात्री, तर मी विचार केला रात्री करण्यापेक्षा आपण तिला असं सरप्राईज देऊया। सो आम्ही आता हे करत घेतले। मी तुम्हाला तिचं पूर्ण रिएक्शन वगैरे दाखवेनच। तिला यामध्ये काहीच आयडिया नाही। तिच्या जोडीला हर्षल गेले आणि भाऊ आणि ती तिघं जण गेलेत। तर मी हर्षलला फोन करून विचारले की किती वेळ लागणार, तर तो बोलले का 1.5 तास अजून लागणार आहे। त्याला मी बोलले अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यावरती तुम्हाला फोन कर, तर तुम्हाला अर्ध्या रस्त्यात आल्यावर फोन करेल आणि आम्ही सगळेजण रूममध्ये राहू आणि तिला सरप्राईज देऊ। तर तुम्हाला आपला ब्लॉग आजचा बघायला आवडेलच, सो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा। आता मी डेकोरेशन करते। आपण तिच्या डोक्यावर टाकू थोडी फुला। हो येईल ना, तिथं यांना उभा ठेवून बरोबर आला। हां, डोक्यावर नवीन प्लॅन आठवण कर ना, तो बसून रोले। रात्री केक कट करायचा होता, तर मी विचार केला रात्री केक कट करण्यापेक्षा मी तिला असं छोटंसं सरप्राईज देते जो तिला आवडेल। ती आलो आम्ही तिचं रिएक्शन बघू गाईस। काय होईल रिएक्शन? 2 शब्द मला। तिचं रिएक्शन असं असेल, ये कसं असेल तर तुम्ही बघा। नाही गोष्टीची का मी करणार। हां, तिला मी हर्षलला फोन केलेला ना, तिने मला मेसेज केले का काय झाला, कुठे चालला तुम्ही। मी हर्षलला बोलली तिला सांगू नका। हर्षलने बहुतेक तिला सांगितलं असेल काहीतरी का वहिनीला जायचंय म्हणून फोन केले वगैरे। तर तिने मला मेसेज केले, तर मी तिला बोलले मी डोंबिवलीला चालले बघा। बघू शकता वहिनीने फुला बनवलं आहे असं तिला मी बोलले। तिने मला मेसेज केलेला, तिला मी फसवले। तर बस मी इथं बेडवरती जास्त घाण नाही करीत, आल्यावरती तिला सगळं साफ करायला लागेल। तर ती छोटंसंच ठेवते, फक्त इथे केक ठेवणार आहे आणि बलून्स आता थोडेसे बलून्स मी अजून इथे असे लावणार आहे। फॅनवरती राहत नाही बलून। आता माझं एवढंसं असं छोटंसं डेकोरेशन झाले, पण मला एकदम थोडंसंच वाटते। तर मी आता परत ना हे असे व्हाईट फुलं आहेत ना, त्याचं इथे मी हॅपी बर्थडे रिया म्हणून नाव टाकते। सो थोडं भरलेला दिसेल, जास्त पण नाही करत आहे मी, थोडंसंच करते। तुम्ही बघ, ते बघा यानं तिथं रोवतच नाही वाटते। 10 वेळा परत लावतो। हे इथं राहणार आहे 1 तास, नुसतं कलम परता फॅन चालू म्हणजे परता राहिले। आता तर हॅपी बर्थडे रिया। वहिनी बनवत आहे, रिया बनवत आहे। प्लॅन कॅन्सल झाला। हॅपी बर्थडे इथं पुरत नाही, जागा छोटी होते, त्याच्यामुळे मी फक्त आता रियाच नावली होते। पूर्ण डेकोरेशन झाल्यावरती तुम्हाला दिसेल कसं दिसते। आता थोडं चांगलं नाही दिसत आणि परत सगळं पुसल्या। चला मग, तर आता माझं डेकोरेशन झालंय। मी इथे नाव काढले रिया आणि इथं हार्ट बनवले। इथे थोडेसे बलून्स आणि मी फॅनच्या वरती पण थोडे फ्लावर्स म्हणजे फुलं टाकलेत। ती आल्यावर तर फॅन चालू करेल मी। आणि एवढं आमचं डेकोरेशन झाले। आता केक वगैरे आणून ठेवले, तर फक्त तिचा वेट करतो आम्ही। चला आता मी ते लाईट्स वगैरे बंद करून माझ्या रूममध्ये जाते, कारण क्रियान आणि वियान इथे आले नाही पाहिजे।
चलो इथे आता आम्ही चाललो माझ्या रूम मध्ये. ती बघा बाहेर खेळतात. आता रिया सगळे आलेले आहेत. अर्ध्या रस्त्यात मला फोन आले, तोपर्यंत मी केक वगैरे इथं सेट करून ठेवले. बस जा याचे बस केक कापाला जा. कसं वाटलं सरप्राईज? गोट्या थांब ना गोट्या. चल छे सगळी चिरी चूप. काय झाली यार? काय झालं? निकलेशला आता सांगा दीदी केक खा. वहिनी घाबरली पहिले. नाही